राज्यभरातल्या शाळा उद्या बंद राहणार आहेत कारण राज्यातल्या मुख्याध्यापक संघटनेने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। औरंगाबाद मध्ये शिक्षकांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केला होता। या लाठीचार्जचा निषेध आणि विरोध करण्यासाठी शिक्षकांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। मुख्याध्यापकांच्या संघटनेने निषेध व्यक्त करण्यासाठी उद्या एक दिवस राज्यातल्या सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपल्यासोबत सुभाष माने आहेत। सुभाषजी, मुख्याध्यापक संघटनेने निर्णय घेतलेला आहे, शाळा बंद राहतील। या निर्णयाच्या मागचं खरं कारण काय आहे? फक्त शिक्षकांवरती झालेला लाठीचार्ज हे एकच कारण आहे का आणखीन काही कारण आहेत? लाठीचार्ज झालेलं कारण तर ते आहेत, परंतु गेल्या 2 वर्षापासून 2000 सालापासून विना अनुदानितवर काम करणाऱ्या शिक्षकांनी न्याय हक्काच्या मागणीसाठी मोर्चा काढला असताना त्यांना पोलिसाला आदेश देऊन त्यांच्यावरती लाठी हल्ला केला, अमानुष अशा प्रकारचा लाठी हल्ला केला। आणि त्या लाठी हल्ल्यामध्ये 22 शिक्षक त्या ठिकाणी अपंगत्व त्यांना आयुष्यभराचा आलेला आहे आणि अमानुष अशा प्रकारचा लाठी हल्ला त्या शिक्षकावरती केला। त्याचा निषेध म्हणून आम्ही उद्या महाराष्ट्रातल्या सर्व शाळा बंद करतोय आणि आमची खास करून मागणी असेल की महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि आपल्या पदापासून मुक्त व्हावं आणि त्या लाठी हल्ला केलेल्या पोलिसावरती कारवाई व्हावी, कारण शिक्षक हे काय अतिरेकी नव्हते। आणि मग महाराष्ट्र शासन जर शिक्षकावरती आणि शेतकऱ्यावरती जर अमानुष हल्ला करत असतील तर त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही। म्हणून महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळानं संपूर्ण महाराष्ट्रातील शाळा बंद ठेवण्याचं आव्हान या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। पण सुभाषजी, तुम्हाला असं वाटतं की कोणीतरी जाणून बुजून शिक्षकांवरती लाठी हल्ल्याचा हा आदेश दिला होता? जाणून बुजूनच दिलेला आहे, कारण एवढ्या मोठ्या संख्येनं सगळे शिक्षक जमतायत म्हणल्यानंतर त्यांच्या पोटामध्ये असणारा 16 वर्षाचा उद्रेक दिसून आल्यानंतरच याच लोकांनी त्यांना आदेश दिला आणि गरीब असणाऱ्या विद्यादान करणाऱ्या ज्ञानार्जन करणाऱ्या गुरुला लाठीचा चोप देण्यात त्यांनी आदेश दिलेले आहेत। या संपूर्ण प्रकरणावरती सरकारशी काही चर्चा झाली आहे का? कारण उद्या शाळा बंद राहतील राज्यभरातल्या तुमच्या निर्णयामुळे। हो, बंद राहतील शाळा। सरकारलाही आम्ही अल्टिमेट दिलंय, उद्याच्या उद्या त्यांनी त्या संपूर्ण शिक्षकाचं अनुदान जाहीर निश्चित करू नये असं 16 वर्षे ती जाहीर करतायत। प्रत्यक्षात त्यांना द्यावं आणि सर्व त्या असणाऱ्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि ज्या पोलिसावरती ज्यांनी लाठी हल्ला केला आदेश दिले त्यांच्यावरती सरकारनं कार्यवाही करावी। धन्यवाद सुभाष माने, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। माजी अध्यक्ष मुख्याध्यापक संघटनेचे सुभाष माने आपल्यासोबत होते। मुख्याध्यापकांनी निर्णय घेतलेला आहे शाळा बंद ठेवण्याचा, त्यामुळे औरंगाबाद मध्ये शिक्षकांवरती ज्या प्रकारे अमानुष असा पोलिसांनी लाठीचार्ज केला त्याच्या निषेधार्थ किंवा त्याच्या विरोधात शाळा बंद राहतील। राज्यभरातल्या उद्या शिक्षकांनी हा निर्णय घेतलेला आहे। तुम्ही पाहताय औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सोबत मंत्रिमंडळाची बैठक असताना विना अनुदानित शिक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केलं। त्यांनी आपल्या मागण्या सरकारसमोर मांडल्या। वेतन मागितलं तर पोलिसांनी त्यांना लाठ्या काठ्यांचा मार दिला।